सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय। दोन्ही गटाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातो। आता पोलिसांची अतिरिक्त कुंभ देखील या ठिकाणी सध्या मागवण्यात आलेली आहे। दोन्ही गटांमध्ये खरं तर वादावादी सुरू असताना जयंत पाटील यांनी दोन्ही बाजूचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन परिस्थिती निवळण्यासाठी मध्यस्थीचा देखील प्रयत्न केलेला आहे। तर एकीकडे पोलिसांचं कड पाहायला मिळतंय। नारायण राणे आणि त्यांचे समर्थक एका बाजूला उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूने आता ठाकरे गटाचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत हे जातात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकेका कार्यकर्त्यांना सध्या किल्ल्याच्या बाहेर सध्या जाण्यासाठी पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे, तशी विनंती करण्यात आलेली आहे। माजी खासदार विनायक राऊत आलेले आहेत। एकीकडे नारायण राणे उभे आहेत। विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे हे देखील यावेळेला आहेत। तर आदित्य ठाकरे देखील आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही गटांची सध्या आंदोलकांची समजूत काढण्यात पोलिसांची खरं तर दमछाक झालेली होती। राजकोट किल्ल्यावर गेल्या 1 तासांपासून सगळा हा गोंधळ सुरू आहे। सगळ्यांबरोबर नीट पुढे बोलेल। राजकोट किल्ल्यामध्ये सध्या जो 1 तास गोंधळ पाहायला मिळत होता, या गोंधळानंतर ठाकरे गटाचे नेते आता किल्ल्याच्या बाहेर यायला सुरुवात झालेली आहे। आदित्य ठाकरे कल्याणहून निघालेले आहेत। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.